दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतांनी शिवसेना नेते रामदास कदमांवर पुन्हा टीका केली आहे। रामदास कदम आणि नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेवर पाठवायला पक्षातूनच विरोध होता असा दावाही संजय राऊतांनी केलाय। बाळासाहेबांची विटंबना हे सगळे करतायत, त्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशाराही राऊतांनी दिलाय। रामदास कदम हा कधीच भरोशाचा माणूस नव्हता। कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना 2 वेळा विधान परिषदेवर पाठवलं। 2 लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता। त्यातले एक रामदास कदम आणि दुसरा नीलम गोऱ्हे। उद्धव ठाकरेंना पक्षातून प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे त्यांनी 2 वेळा त्यांना 12 वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं। आता अशा माणसांना कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबात। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ती विटंबना आहे। त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल, जबर किंमत मोजावी लागेल। आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो। मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल, कायदेशीर असेल, भावनिक असेल, नियतीची असेल, पण ह्यांना जबर किंमत। बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। संजय राऊत आपला माणूस नाही आहे। संजय राऊत हा सिल्वर ओकचा गुलाम आहे। पगारी नेते संजय राऊत हे काँग्रेसचे गुलाम आहेत अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांना होती। त्यामुळं पगारी नेते संजय राऊत यांना खासदारकी देऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, अनेकांनी संजय राऊत यांना विरोध केला, तरी देखील तो विरोध डावलून पगारी नेत्यांना खासदारकी देण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळं यांनी रामदास कदम असतील किंवा नीलमताई गोऱ्हे असतील यांच्याबद्दल पगारी नोकरदारांनी आणि पगारी नेत्यांनी तर बोलूच नाही।